कुठे गावला ए पाया लागेल काटक मुलं असतात आणि आमची मुलं जरा सर्दीत आली नाक गळतंय, जरा थंडी लागली खोकला आला. त्या फांदला एक शेताबळ होतं, पुढं मागं काहीच नव्हतं, कळ्या बिया. त्यामुळं चला जाऊन दे, आता पुढं जाऊया आपण घेऊन. दीपावलीचा दिवा येतो गाणं आहे ना, आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात नाहून आली. घरी आल्या दिवाळी, पण मी सध्या 5 दिवस घरात नाही तर पाहुण्यांकडे. का तर याच्या भागच्या आधीच्या भागात तुम्हाला सांगितलं असेल की बेळगावला काय काय जाण्यासाठी घडलं. आता मी पाहुण्याकडे अजून देखील अडकून पडलोय. हा बघा वर तुम्ही बघितला आता तो दिवा आहे, आणि या 5 दिवसात नदी किनारी धम्माल मजा मस्ती झाली असणार आहे. पण ते आपले भाग रेकॉर्डिंग करायचे राहून गेले म्हणण्यापेक्षा जरी मी तिथं असतो तरी देखील रेकॉर्डिंग करायला मेमरीज नाही मोबाईलमध्ये. 256 GB चा मोबाईल आहे, कायम 255 254 मध्येच खेळ असतो आपला. त्यामुळे आपण नाही गेलो, पण ठीक आहे, तुमच्यासाठी मला ते भाग रेकॉर्डिंग करायचं मजा वाटली असती. पण आपलं चॅनल आता चालू करून मित्रांनो 1 वर्ष झाले. 19 ऑक्टोबरला चॅनल अजून मोनोटाईज नाहीये. मोनोटाईजचा नियम काय आहे, एका वर्षात 4000 तास वॉच टाइम व्हावा लागतो, किंवा ठीक आहे वॉच टाइमचं तुम्हाला सांगतो, दुसरं आपलं शॉर्ट्स काय एवढे होणार नाहीतच. वॉच टाइम एका वर्षात 4000 तास, आणि जर एका वर्षात 365 दिवसात हे वॉच टाइम टायमिंग नाही भरलं तर तुमचा 366व्या दिवशी जो पहिल्या दिवशीचा वॉच टाइम आहे तो कट होतो. मग मी काल पाहिलं 805 तास दाखवते, आणि एकदम 800 तास कसं बरोबर आहे. 1 वर्षात होतो, त्याच्यानंतरचे टायमिंग ते पहिल्यामध्ये कट करतात. मग अजून आपलं चॅनल स्ट्रगल करते, भरपूर स्ट्रगल करते. लोकांचं एक मनोरंजन व्हावं, आपल्या वयस्कर लोकांसाठी मनोरंजन व्हावं, आणि यासाठी माहिती मिळावी यासाठी हे चॅनल आहे, आणि मी यासाठी प्रयत्न करत राहणार, भले मोनोटायझेशन हो नाहीतर ना हो. चला आता या भागात पहा की इतकी रफ अँड टफ मुलं असतात बघा. काय काय दिगरच्या कृष्णाकाठी तुम्हाला माहिती आहे की ऊस टोळी चालू आहे, मजुरांची मुलं वगैरे आली आहेत. मग त्या मजुरांच्या मुलावर आणि आपल्या मुलात काही फरक असतो बघा. एका रस्त्याला जाताना मला घडलेल्या 1-3-4 घटना आहेत, याच्यामध्ये ही नारळ फोडलेल्या मुलांची घटना सगळ्यात जास्त आवडली, आणि याच्यानंतर त्या रोडच्या एंडिंग पर्यंत मी काय काय घडलं सगळं दाखवलं आहे, ते पहा. आणि नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा. आवडल्यास मोनोटायझेशन देखील होऊ दे, लवकर लोकांशी सबस्क्राईब करत सांगा, आणि पाहत चला पोहत चला. धन्यवाद. आता या पहिल्या घटनेत पहा, जाताना मला एका ठिकाणी वड्यामध्ये हालचाल दिसली, तर ही मुलं म्हटलं काय करल्या त्या वड्यामध्ये, तर वड्यामध्ये सापा किड्यांचा वावर भरपूर आहे, आणि वडा नदीला मिळतो थोड्या अंतरावर. कुठे गावला मोठा आहे वर काय काय करा खाणार आहे का, खावाई मग पिठ्ठा पाडा घे त्याला काय, आणि 2-4 हुकाई गावले खावाई. पकडते का, पकड सोडून येते त्या तोंडात हात घाल, बोट घाल की. अच्छा चावते काय डिग्रजच्या कृष्णाकाठी याला लक्ष्मी ओढा म्हणतात, कारण की इथे लक्ष्मीचं मंदिर आहे, आणि हा ओढा पुढे जाऊन लगेच नदीला मिळतोय, आणि त्यामुळे इथे मगरींचा किंवा सापांचा वावर भरपूर असतोय. तरी देखील ही मुलं बघा, हा लाल ड्रेसचा बघा किती आत जाऊन वड्यामध्ये खेकडे गोळा करलाय. किती रफ अँड टफ मुलं असतील राव ही. आम्हाला तिथं दिवसा जायला सुद्धा भीती वाटते. आणि आता दुसऱ्या भागात पहा, याच्यापेक्षा देखील कठीण मुलं ज्यांनी काय केले, एका नारळाला होल पाडून माझ्याजवळ आले. ते नारळ बघू कोण फोडला, नारळ कोण फोडला, ते खोबरा आहे काय बघू, खोबरा आहे, खोबरं काढा की, दगड मारून मारून काढा, दगड मारून मारून काढा दगड. बघू कसं काढताय बघू जरा खोबरं. पाणी प्याला ना त्यातलं, पाणी प्याला, हा दगड हा ना, ए पाया लागेल, पाया लागेल रे. हा बस फुटलं सोड, हा फुटलं फुटे फक्त दगड बाजून टाका, सगळे दगड बाजून टाका. कुठनं पाडला नारळ, कुठनं पडला, दगडानं पाडला काय, दगड मारून, हा एवढ्या उंचावर ना, काय बोलतो, कुठल्या झाडाचा, त्या झाडाचा, या तिकडच्या त्या झाडाचा, हा अरे तिकडचं जरी म्हणतात सगळी झाडं 20-30 फुटावरच आहेत की, एवढ्या उंच मारला. अरे पण असा कच्चा नारळ निघाला, किती दगड मारले, लय दगड मारले असतील, 100 दगड मारला असतील. अरे कच्चा नारळ पाडण्याला जो काय लागला, आम्हाला पडत नाही तरुण माणसाला. टाटाच केला तुम्ही, खोबरं आहे बरं, रात खोबरं जाम आहे.
कच्चा नारळ पाडताना काय हाल होतात हे मला माहिती आहे. त्याचा एक भाग मी याच्यानंतर कधी बी टाकेनच. डिग्रजच्या कृष्णाकाठी अशा ऊस मजुरांच्या तोड्या आल्यात आणि त्या नारळाच्या झाडाखाली त्यांनी खोपीव घालून राहत आहेत. आता ही दोन मुलं येतात आणि या पोरांना कसं जर थोडंसं गंडवतात बघा. नारळ पाडला दगडाने हाताने हाताने कसा नारळ पाडला बोलला कसा पाडला असेल दगड मारून पाडला म्हणते हो खोबरा काढली काय खोबरा आहे वाटतं हो खोबरा आहे खोबरा चांगला का खोबरा चांगला अबे साले काढलं का हा काढलं तेवढ्या वरनं पाडले त्यांनी कसं पाडले काय माहिती दगडानं पाडलेत आहे काय पोरात काय कच्चून 6 वर्षे पोर असतील. बारक्या पोराने पाडलाय मग आपल्याला का जमत नाही असा विचार याच्या मनात नक्की आला असेल बघा या लाल ड्रेसवाल्याच्या. मार पडते का हा बस क्या तुझं एक मारल्यावर हात दुखायला एक मारल्यावर हात दुखायला एकच मारल्यावर कसं काय पाडला शिवाय जंगली जी म्हणतात ना स्वभावामध्ये पहिल्यापासून जंगली पण असते ते काटक मुलं असतात आणि आमची मुलं जरा सर्दीत आली ना गळते जरा थंडी लागली खोकला आला काय ना काय राहायचं हे अशी फिरतात आणि टाकत किती बघा राव. कणखर राहावा असं काय काम करा असं नाही म्हणत पण कणखर राहावा तुम्ही देखील कणखर राहावा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला मुलांना हे द्या ते द्या करू नका थोडंसं टफनेस पाहिजे त्यांच्यात तर ती वातावरणाशी टिकून राहतील असं माझं म्हणणं आहे. डिग्रजच्या कृष्णाकाठी माझे वेगवेगळे भाग नदीवर येतात ते पाहत चला नेहमी खुश राहा सुरक्षित राहा. त्यानं पण एक ट्राय करून बघितलं आपण नाही पडत हात दुखाला बसला तर कसं काय पोराला पाडला असेल मान्य कमी उंचीवर पण प्रत्येक झाड हे 20 फुटाच्या वरच आहे त्याच्या आतलं कुठलं झाड नाही या झाडाचं म्हणजे नारळाचं या एरियामध्ये 10 फूट किंवा च्या वरली सगळी झाड आहेत जर हुडकून पडली तर 10 फुटाच्या वरलीच पाडले असणार त्याने. चला आता पुढे जाऊ. तुम्हाला मी सुरुवातीला मित्रांनो सांगितलेच आहे की या रोडवर घडलेल्या घटना. आता बघा मला जाताना दिसला एक किल्ला. तर किल्ला मित्रांनो काय मेहनतीने तयार केला. या किल्ल्यातलं मला सगळ्यात जास्त आवडती ही झाडं. ही कशी झाडं कलरनं केल्यात. दुसरा एक किल्ला होता या ठिकाणी लाकडाचा बुंदा ठेवून त्यांनी मोठा बुरुज केलाय इथे एक आणि इथं डायरेक्ट माती जाऊन ठेवल्या आणि ही गवळणी आहेत गावाकडे सणांच्या 5 दिवसामध्ये घरासमोर गवळणी घालतात. लय समाधान वाटतं हे बघून. जुनी परंपरा आता पूर्णपणे नष्ट होत चालल्या. जनावरच पाळाय नाही तर कुठलं काय. तर आता दुसरा एक किल्ला मेन सेंटरला साईडला बुरुज आणि हे साईडला केलं पायपीनं मस्तच आणि या ठिकाणी दिसला आपल्याला सीताफळ. मग काय आपल्या तोंडाला पाणी सुटलं की राव आणि कावळ्यासारखी नजर सीताफळावर पडली. आता बघा मी काय करतोय. काका सीताफळ काय काढत नाही काय सीताफळ काढत नाही हाय की सीताफळ पिकलाय फुटलाय काका सीताफळ नाही म्हणाले फुटलं पिकाने फुटलं लागा इथं. जिथं मिळते तिथं अशी कदर नसते बघा. काकाला माहितीच नाही की आपल्या झाडाला 4-5 सीताफळ पिकलेत आणि ते असे पिकून फुटा लागलेत. मग काय आता विचारू म्हटलं पिकलाय घेऊ का काकाने पण हो म्हटलं. अहो नाही म्हटलं तर काका दुसरीकडे गेल्यावर काका घ्या म्हटलं आता घेऊ बाद तर झालेले आहेतच बाद होणारच आहे. मग मी काय झटका दिला असता पण जाऊन दे. आता सीताफळ मी तोडून घेतलं आणि तोडताना फांदी चुकून छोटीशी हातात आली पण काय वाटलं नाही कारण त्या सीताफळाच्या फांदीला एक सीताफळ होतं पुढं मागं काहीच नव्हतं कळ्या बिया. त्यामुळं चला जाऊन दे आता पुढं जाऊया आपण घेऊन. अरे रुको 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 इथं बघा एक झाड तुटलंय पण ते पुढून एकदम गर्द हिरवा आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून नुसता लढ म्हणा. काय सांगते साहजिकच मित्रांनो असली कविता डोक्यात येणारच ना. आणि पुढे गेल्यावर हे पोरगा बघा शेवट घटना. काय खेळायस फ्री फायर धाड धाड गोळ्या घालत हा खेळत आहे आणि आतमध्ये आई वडील धाड धाड ऊस कापत आहेत. तर मित्रांनो आजकाल मुलांमध्ये गेमचं प्रमाण भरपूर वाढलंय. तुम्ही मुलांवर लक्ष ठेवत चला आणि डिग्रजचा कृष्णकाठ पाहत चला पोहत चला वेगवेगळे भाग येणार आहेत. धन्यवाद.